अगं, काल रुटीन चेकअप म्हणून पोटाची सोनोग्राफी केली आणि त्याच्यामध्ये पीसीओडी सारखं दिसतंय. आता काय करू मी? मला भीती वाटायला लागली आहे. नमस्कार. सोनोग्राफीमध्ये पीसीओडी आलं म्हणजे तुम्हाला पीसीओडी आहे असं असतं का? आज हे जाणून घेऊया. सगळ्यात आधी पीसीओडी आणि पीसीओएस यामध्ये काही फरक आहे का? खरं सांगायचं तर बिलकुल नाही. पीसीओडी हे जुनं नाव आहे आणि पीसीओएस हे नवीन नाव आहे. जेव्हा या आजाराबद्दल जास्त संशोधन झालं नव्हतं तेव्हा असा समज होता की हा फक्त ओव्हरीचा म्हणजेच अंडाशयाचा आजार आहे, म्हणून त्याला पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज असं नाव दिलं गेलं. नंतर जेव्हा या आजाराबद्दल अधिक संशोधन होत गेलं तेव्हा कळलं की हा एक मेटाबॉलिक आजार आहे, म्हणजेच यात फक्त अंडाशयच नाही तर बाकी गोष्टीही इन्व्हॉल्ड असतात. एक नाही तर अनेक लक्षणं दिसतात, म्हणून मग त्याचं नाव पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम असं झालं. तुम्हाला पीसीओएस आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी सगळ्यात पहिलं ओव्हरी म्हणजेच अंडाशयामध्ये छोटे छोटे सिस्ट म्हणजे पाण्याच्या छोट्या छोट्या गाठी तयार व्हायला लागतात. दुसरं, आपल्या शरीरातले हॉर्मोन्स कमी जास्त होतात, त्यामुळे पाळी अनियमित येऊ शकते. आणि तिसरं, चेहऱ्यावर अंगावर जास्तीत जास्त केस यायला लागतात, चेहऱ्यावर पिंपल्स वाढायला लागतात. तर या 3 पैकी किमान 2 तरी गोष्टी जर तुम्हाला असतील तरच पीसीओएस हे सिद्ध होतं. म्हणून सोनोग्राफीवर पीसीओएस आलं म्हणून तुम्हाला पीसीओएस झालं म्हणून घाबरून जाऊ नका. आता ही रील त्या सगळ्या महिलांना पाठवा ज्यांच्या मनात पीसीओडी किंवा पीसीओएस बद्दल शंका आहे.